उरणमध्ये शस्त्रधारी संशयितांच्या मिळालेल्या माहितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा दल तसंच दहशतवाद विरोधी कमांडो पथकं मुंबईत तैनात। उरण नवी मुंबई शोध मोहीम तीव्र। आपल्या भूमीवरचा दहशतवाद संपवून जबाबदार राष्ट्र बनण्याचा भारताचं पाकिस्तानला आवाहन। फ्रान्सकडून मिळणाऱ्या 36 राफेल लढाऊ जेट विमानांच्या बहुप्रतीक्षित करारावर फ्रान्सच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या। 2016-17च्या खरीप हंगामात देशात 135 दशलक्ष टन एवढं अन्नधान्याचं आतापर्यंतचं सर्वाधिक विक्रमी उत्पादन होण्याची अपेक्षा केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून व्यक्त। कोणत्याही परिस्थितीत अॅट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही, आवश्यकता भासल्यास कायद्यात बदल करण्याबाबत विचार केला जाईल, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले। वस्तू सेवा कर परिषदेत कार्यप्रणालीबाबतचा मसुदा मांडण्यात आल्याची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची माहिती। वस्तू सेवा कर बैठकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट, मांडल्या राज्यासमोरच्या समस्या। भाजपाची 3 दिवसीय राष्ट्रीय परिषद आजपासून केरळात, पंतप्रधानांसह अनेक नेते करणार मार्गदर्शन। वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला नसल्यामुळे गरज पडल्यास मुदत वाढवून देणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांचं प्रतिपादन। पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे एका वर्षात 600 बालकांच्या मृत्यूबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून राज्य सरकारला बजावली नोटीस। प्रेरणादायी तत्वनिष्ठ शिक्षकांची फळी निर्माण व्हावी यासाठी पुण्यात आजपासून 3 दिवसांची राष्ट्रीय शिक्षक परिषद, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन। कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ अहमदनगर इथं मराठा समाजाचा मूक मोर्चा, युवक आणि महिलांचा लक्षणीय सहभाग। भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी नवतेज सरना यांची अमेरिकेतल्या भारतीय दूतावासात राजदूत म्हणून नियुक्ती। कानपूर क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 318 धावांवर आटोपला, न्यूझीलंडच्या डावाची भक्कम सुरुवात। राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ठप्प झालेली वाहतूक।